वेलकम टू मिनी व्लॉग. तर माझ्या मिनी व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही माझी जी तयारी चालू दिसते तुम्हाला, ती माझी ना संक्रांतीचं म्हणजे हळदी कुंकायमाचं त्याच्यासाठी चालली आहे माझी सगळी तयारी. तर तयारीसाठी मी पहिल्यांदा काय केलं, मॉइश्चरायझर वापरते मी मेकअप साठी. तर माझं पाऊंडचं थोडंसं मॉइश्चरायझर लावून घेतलेले मी पहिल्यांदाच. आणि त्याच्यानंतर लगेचच मला सगळे लॅक्मेचे प्रोडक्ट आवडतात, त्यामुळे लॅक्मेचं फाउंडेशन इथं माझ्या शेडचं मी वापरते. आणि त्याच्यानंतर ते फाउंडेशन ते आहे ते मला लावलं ना, आपल्याला थोडंसं पहिलं जास्त एक्स्ट्रा वाटतंय, पण थोडंसं जसं स्किन मध्ये ऑब्झर्व होईल ना, तसं मस्त आपलं असं एक छान फिनिशिंग, छान लुक येते. तर ते थोडंसं एक्स्ट्रा लावलं तरी चालतंय. असं मस्त सेट झालंय माझं आता. तर आता हे फाउंडेशन वगैरे लावून झाल्यानंतर लॅक्मेचीच कॉम्पॅक्ट पावडर मी घेतलेली आहे माझ्या शेडची. आणि शेड आपल्या शेडनुसार कॉम्पॅक्ट पावडर आपण लावली ना, तर मेकअप एक मस्त अशी फिनिशिंग येते बघा. दुसऱ्या शेडचे लावलं की मेकअप केल्यात काहीच अर्थ नाही. तर इथं माझ्या माझ्या शेडचे मी कॉम्पॅक्ट पावडर किंवा ब्लश हे सगळं लावून घेतलेलं आहे. आणि ब्लश खूप महत्वाचा आहे, कारण जोपर्यंत ब्लश आपण लावत नाही ना, तोपर्यंत मेकअप असा पूर्ण झाल्यासारखं आपल्याला वाटतच नाही आणि असा लुक पण येत नाही. आणि ते सगळं झालं, पण म्हणलं आता ओठांसाठी पहिल्यांदा मी लिप बाम लावून घेते आणि त्याच्यानंतर लिपस्टिक लावायची, म्हणजे कसं ड्राय होत नाही ओठ. आणि त्याच्यासाठी मस्त असा माझ्या शेडचाच लिपस्टिक मी पण लावते. लिपस्टिक वगैरे लावून घेतली मस्त अशी. आणि तयार इथं माझा एक 5च मिनिटामध्ये पूर्ण असा मेकअप रेडी झालेला आहे बघा. आणि बाकीची आता मी जी काय तयारी होती ती पण आवरून घेतली. आणि हळदी कुंकासाठी एकदम रेडी लुक झालेला आहे माझा. तर भेटूया माझ्या उद्याच्या न्यू मिनी व्लॉग मध्ये. बाय.